ही केळीची बाग पश्चिम महाराष्ट्रातली नाही तर दुष्काळी समजल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातली आहे। इथल्या मेहखेड गावातील रणधीर सोळंके यांची ही शेती। रणधीर हे पेशानं वीट भट्टी व्यावसायिक, मात्र गेल्या काही वर्षांपासून वीट भट्टी व्यवसायात फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं त्यांनी मागील वर्षी शेती व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला। वडिलोपार्जित शेतीत स्वतः लक्ष घालायला सुरुवात केली। नोव्हेंबर 2015 मध्ये त्यांनी इथल्या 3 एकरात केळीची लागवड केली। त्या वीटभट्टीचा व्यवसाय होता माझा। नंतर आपलं वीटभट्टीचं बघत बघत आपण शेतीकडे वळलो। अगोदर ऊस होता शेतामध्ये आणि नंतर ह्या रानामध्ये आपण केळी लावल्यात। केळी जवळपास 3 एकर आहेत। शेतामध्ये वडील बघत होते, शेती चांगली होती, पण 1-2-3 वर्षात हे थोडं सारखा दुष्काळ पडायला ना, पाऊस कमी आहे, त्याच्यामुळे उत्पन्न जास्त निघत नाहीये। लागवडीपूर्वी रणधीर यांनी शेती चांगली नांगरून सपाट करून घेतली। त्यात 7 ते 8 फुटाचं अंतर सोडून 2.5 फुटाचा खड्डा घेतला। त्यामध्ये अर्ध्या फुटापर्यंत शेणखत टाकून 4 इंचापर्यंत काळी माती टाकली आणि त्यात केळीच्या रोपांची लागवड केली। रणधीर यांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्या शेतीला ठिबक सिंचन केलं। ह्याला खर्च आपण सुरुवातीला खड्डा खणला, 1.5 फुटाचा खड्डा खणला होता। त्याच्यानंतर आपण त्याच्यात 1/2 फूट शेणखत टाकलं। शेणखत टाकल्यानंतर त्याच्यावर 4 इंच आपण माती भरली आणि नंतर रोप लावलं। सुरुवातीला ड्रीपद्वारेच आपण पाणी दिलेलं आहे। याला ड्रीपद्वारे पाणी दिले आणि म्हणजे पाटानं वगैरे सुरुवातीला 2 महिने पाणीच दिलेलं नाही। 2 महिन्यानंतर ज्यावेळेस झाडं पूर्ण सट झाली आणि वाढायला लागली त्याच्यानंतर मोकळं पाणी दिलं आणि प्रत्येक पाळी वेळेस आपण पाणी दिल्यानंतर बैलानं पाळी मारून मशागत केलेली। 8 महिन्यांपर्यंत या झाडाची उंची 8 ते 10 फुटांपर्यंत वाढली। प्रत्येक झाडाला 50 ते 60 किलोचे घड लागलेत, ज्यात केळीच्या 16 ते 18 फण्या आहेत। जून महिन्याच्या अखेरपर्यंत केळी तोडणीस येणार असून या 3 एकरातून रणधीर यांना 175 ते 180 टन उत्पादनाची अपेक्षा आहे। या केळीला बाजारात 14 रुपयांचा किमान भाव धरला तरी रणधीर यांना या केळीतून 25 ते 26 लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे। यातून रोपांचा 50,000 रुपये, लागवडीचा खर्च 30,000 रुपये, विद्राव्य खतांसाठी 1 लाख रुपये, ठिबक सिंचनाला 1.5 लाख रुपये, फवारणीसाठी 1 लाख रुपये आणि इतर खर्च 50,000 रुपये असा रणधीर यांना 4,80,000चा खर्च आलाय। म्हणजेच खर्च वजा जाता रणधीर यांना यंदा 21 ते 22 लाखांच्या निव्वळ उत्पन्नाची अपेक्षा आहे। शेती वगैरे केलेली नाही, पहिलेच वेळ आहे माझी शेती करायची आहे। करीत गेलो, सगळ्यांना विचारत गेलो, ज्यांच्याकडे प्लॉट होते त्यांच्या प्लॉटला भेट देऊन आलेलो आहे। भरपूर ठिकाणी जाऊन बघितलेले। 14 रुपये भाव धरला ना आपण तर एक घड जरी 50 किलो त्याचा धरला तर ह्या ॲव्हरेजनं आपल्याला 25 लाखाच्या 25-26 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न निघेल आणि आपल्या ह्याच्यावर झालेला खर्च जवळपास एकरी 1.25 लाख रुपये आहे। रणधीर यांच्या या जमिनीत पूर्वी ऊसाचं पीक घेतलं जायचं। बाजाराची मागणी आणि आपल्याकडील परिस्थिती ओळखून रणधीर यांनी ऊसाला केळीचा पर्याय दिला। मित्रांच्या सल्ल्यानं आधुनिक तंत्रज्ञान वापरलं, ज्यामुळे या दुष्काळाच्या परिस्थितीतही त्यांना लाखोंचा नफा झाला। गोविंद शेळके, ABP माझा, बीड।